निस्वार्थ सेवेचा नंदादी श्री जनार्दन बापूराव बोथे, पद्मश्री 2026 पुरस्कार प्राप्त। मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच ऊंच हटाना गर्व मेरा आणि गिरते को उठाना स्वर्ग मेरा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा चालवणारे श्री जनार्दन बापूराव बोथे या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात गोगरी गावी झाली, जिथे जनार्दन बोथेंचा जन्म राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या एका कुटुंबात झाला। एके दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या घरी आले आणि लहान जनार्दनला पाहून त्यांनी त्याची विचारपूस केली। जनार्दनच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की तो त्यांचा मुलगा आहे। महाराजांनी त्याची प्रतिभा पाहिली आणि जनार्दनला आपल्या स्वाधीन करण्याची त्याच्या वडिलांना विनंती केली। वडिलांनी भक्तिभावाने लगेच होकार दिला आणि जनार्दनचा महाराजांसोबत प्रवास सुरू झाला। हे गुरुदेव मेरे दिल आओ, सुंदर सेज बिछाया हो। जनार्दन बोथेंनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वैयक्तिक सचिव म्हणून सेवा केली। मग ती ऐतिहासिक किसान रेल्वे यात्रा असो किंवा 1962च्या युद्धात भारतीय सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी सीमेवर पाठवलेली भक्तांची पथकं असोत। 11 ऑक्टोबर 1968 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या निधनानंतर जनार्दन बोथेंच्या खांद्यावर ग्रामगीतेची परंपरा आणि ती शिकवण्याची प्रचंड मोठी जबाबदारी पडली। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय। ग्रामगीता हे एक महाकाव्य आहे जे खेडेगावांच्या सर्वांगीण विकासावर केंद्रित आहे, जसं की स्वावलंबन, एकता आणि सामाजिक सुधारणा। ग्रामगीतेचा विचार म्हणजे देशाच्या उन्नतीचा विचार असं मी समजतो। सामूहिक कर्म आणि दैनंदिन सेवेद्वारे प्रार्थनेला एक नवीन स्वरूप दिले। ग्रामगीतेची शिकवण नजरेसमोर ठेवून जनार्दन बोथेंनी स्वच्छता मोहीम, व्यसनमुक्ती मोहीम आणि पर्यावरण संवर्धनासारखे उपक्रम सुरू केले। तसंच स्वावलंबनाला प्रोत्साहन म्हणून महिलांच्या 850हून अधिक गटांना सहाय्य केले। 1972 मध्ये जनार्दन बोथेंनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्थेची स्थापना करून आदिवासी भागांमध्ये 11 निवासी शाळा आणि वसतिगृहांची स्थापना केली। या संस्थांमुळे हजारो वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता आले। विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आदिवासी शाळेचे तयार होतात, ते 12वी तिथे होऊन जातात, मोठं समाधान वाटतं की ते आदिवासी शाळा शिकतात। पद्मश्री पुरस्कारामुळे जनार्दन बोथे यांचा केवळ वैयक्तिक सन्मानच नाही, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या परंपरेचा देखील गौरव झाला आहे। श्री जनार्दन बापूराव बोथे, पद्मश्री 2026 यांना आमचे कोटी कोटी नमन।